नमस्कार, मैं जूली तिवारी डेली न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर परिषद चुनाव स्थगित होने पर बढ़ी राजनीतिक तकरार, वालीकर वर्सेस करुण जिले आमने सामने। अंबरनाथ नगर परिषद चुनाव स्थगित होने के बाद स्थानीय राजनीति में जबरदस्त हलचल मच गई है। शहराध्यक्ष अभिजीत करुण जिले ने आरोप लगाया है कि चुनाव वालीकर परिवार की वजह से स्थगित हुआ है। करुण जिले का कहना है कि कुछ आपत्तियों और प्रक्रियागत अड़चनों के चलते चुनाव रोका गया, जिसके लिए वे सीधे तौर पर वालीकर परिवार को जिम्मेदार ठहराते हैं। इन आरोपों का कड़ा खंडन करते हुए राजेंद्र वालीकर ने कहा कि दूसरों पर दोषारोपण करना करुण जिले की पुरानी आदत है। वालीकर ने स्पष्ट कहा कि चुनाव स्थगित होने में उनका कोई हस्तक्षेप नहीं है और यह पूरी तरह प्रशासनिक निर्णय है। उन्होंने करुण जिले के बयान को बेबुनियाद बताते हुए इसे राजनीतिक लाभ लेने की कोशिश करार दिया। वालीकर और करुण जिले के बीच यह आरोप प्रत्यारोप अब शहर में चर्चा का मुख्य विषय बन चुका है। चुनाव स्थगित होने के बाद माहौल और भी राजनीतिक रूप से गर्म हो गया है और नागरिकों में भी इस मुद्दे को लेकर कई सवाल उठ रहे हैं। नाही, हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे। मी कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने अथवा विरोधामध्ये वकीलपत्र दाखल केलं नव्हतं अथवा कोणतेही इलेक्शन अपील दाखल केलेलं नव्हतं। यामध्ये 18 तारखेला छाननी झाल्यानंतर सर्वात प्रथम जर कोण इलेक्शन अपीलमध्ये गेला असेल ते राजेंद्र वाळेकर गेलेले होते। राजेंद्र वाळेकर, निखिल वाळेकर, साधना वाळेकर यांनी अपील दाखल केलेली होती। त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की साधना राजेंद्र वाळेकर हिने तेजश्री करंजुले अध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या विरोधामध्ये प्रामुख्यानं अपील क्रमांक 6/2025 दाखल केलेलं होतं। त्यामध्ये त्यांचं जे कंटेन्शन होतं की त्यांनी जे निवडणूक चिन्ह आहे त्यात 2 रिकामी ठेवली होती, त्यांच्या मिळकतीचे वर्णन केलेलं नव्हतं। मी खरं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना ह्या गोष्टीबद्दल स्पष्टता देतो। कुठंतरी इतर पक्षांचं नाव सांगण्यात येतं की त्यांच्या माध्यमातून झालं, परंतु साधना राजेंद्र वाळेकर यांच्या चुकीमुळे किंवा यांच्या हेतुस्फूर्त यांनी कोणत्याच प्रकारचं कारण नसताना, कोणत्याच प्रकारची निवडणुकीला उभा राहण्याची इच्छा नसताना, कारण की त्यांनी यांचा फॉर्म अगोदरच विड्रॉ करून घेतला होता, परंतु विड्रॉ करत असताना कोणत्याच प्रकारची न्यायालयीन लढाई करायची आवश्यकता नव्हती, कोणत्याच प्रकारचं त्या अपीलमध्ये तथ्य देखील नव्हतं। परंतु मी सांगितलं ना, कुठंतरी ह्या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी टाइम लॅप्स करण्याच्या हेतूने ह्या सर्व काही गोष्टी चालू होत्या। साहजिकच समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि शिवसेनेचा प्रचार ज्या पद्धतीने चालू होता त्यांना कुठलं तरी एक निमित्त लागत होतं का हा सगळं प्रकार, आणि अभिजीत करुंजुलेंनी जो हे पत्रकार परिषद घेतली ती अत्यंत चुकीची पत्रकार परिषद आहे आणि विनाकारण खोटे आरोप एखाद्या पक्षावर करणं किंवा एखाद्या परिवारावर करणं ही करंजुले परिवाराची प्रत्येक वेळेस सवय आहे। अत्यंत चुकीचं बोलत आहेत ते करंजुले, अभिजीत करंजुले जे बोलत आहेत BJPचे मला वाटतं नेते आहेत ते, आणि त्यांना बोलण्याची पद्धत नाही आहे का वाळेकर परिवारावर जे आरोप करायचे आहेत यांना दुसरा काही पर्याय नाही शहरामध्ये, फक्त वाळेकर परिवारावर आरोप करणं, कारण का यांनी कुठलंही काम ह्या शहरामध्ये केलेलं नाही आणि जेवढा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे शहरामध्ये, बरबाडलेले त्यांचे हातपार गोव्यापासून तर अंबरनाथपर्यंत, उल्हासनगरपर्यंत, आणि यांनी जे प्रत्येक वेळेस आरोप करायचे कधीतरी यांनी स्वतःचं कार्य काही करायचं नाही शहरामध्ये। आज त्यांनी एक तरी काम दाखवावं शहरातलं का हे आम्ही काम केलेलं आहे, आणि आमचे जे खासदार साहेब आहेत श्रीकांत शिंदे साहेबांनी जेवढं काम या शहरामध्ये केलेलं आहे ते सांगण्यायोग्य आहे। आणि न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयाने जो बाद केला अर्ज, त्यानंतर आम्ही 25 तारखेला 1:03 हा अर्ज परत मागं घेतला आहे साधना वाळेकरांचा। त्याच्यामुळं निवडणूक आयोग अक्षरशः शिवसेनेवर जो हे चालू आहे, त्रास द्यायचं काम चालू आहे शिवसेनेच्या नगराध्यक्षासाठी, यांच्या पायाखालची वाळू ही सरकली होती आणि आमचा प्रचार एवढा सुंदर चालू होता आणि जनतेची साथ ही आमच्या मागे उभी होती वाळेकर परिवारामागं। कारण का हा प्रत्येक वेळेस वाळेकर परिवार काहीतरी आरोप करायचा
आणि त्याचं फक्त काय ती झोडीमध्ये टाकून घ्यायचं, हे करुंजले परिवाराचं सवय आहे. आज तुम्ही बघत असाल कितीतरी खोटे व्हिडिओ बनवून आमचे दोघं भावांचे फोटो व्हिडिओ टाकतायत आणि खोटे प्रचार चालू आहे. तसंच हा पत्रकार परिषदसुद्धा त्यांनी जी घेतलेली आहे ती अत्यंत खोटी. मी नागरिकांना विनंती करेन का नागरिकांचा आशीर्वाद आणि भरपूर असलेला आशीर्वाद हा फक्त ना फक्त वाळेकर परिवारावर आहे. त्या दृष्टिकोनातूनच मी तुम्हाला विनंती करेल पत्रकार परिषदेमध्ये की आज जे आरोप झालेले आहेत आमच्या वाळेकर परिवारावर, साधने वाळेकर, राजेंद्र वाळेकर यांचं नाव घेऊन ते बोलत आहेत, ते हे करुंजले परिवाराचा प्रत्येक वेळा आदत आहे, ती सवय आहे. शहरामध्ये कुठंतरी जे चुकीचे निर्णय घ्यायचे, चुकीचं लोकांना सांगायचं आणि मानसिक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि शिवसेनेवर प्रत्येक वेळेस आरोप करायचं, ही त्या करुंजले परिवाराची सवय आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.